हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आपण बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा टॉपिक बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आजपासून एक आपण नवीन टॉपिक स्टार्ट केलेला आहे ज्याचं नाव आहे आययुपीएसी नॉमेनक्लेचर। म्हणजे आतापासून पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, जेवढे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स माहिती आहेत त्या सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आययुपीएसी सिस्टीम मध्ये आपण कशा पद्धतीने नाव देतो ते आपण बघणार आहोत। तर त्याआधी सर्वात आधी हे आययुपीएसी म्हणजे काय आहे त्याचा तुम्हाला फुल फॉर्म सांगतो मी काय असते तर आययुपीएसी बरोबर। तर आय म्हणजे आहे इथं इंटरनॅशनल, त्यानंतर यू म्हणजे आहे युनियन, इंटरनॅशनल युनियन ऑफ, पी म्हणजे आहे प्युअर अँड ए म्हणजे आहे अप्लाइड आणि सी म्हणजे आहे केमिस्ट्री बरोबर। तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री याला म्हणतो आपण आययुपीएसी। आणि यांनी काही रूल्स सांगितलेले आहेत कशासाठी, कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला नॉमेनक्लेचर करण्यासाठी म्हणजे त्याला नाव देण्यासाठी काही रूल्स सांगितलेले आहेत। तर ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन। म्हणजे अल्केनला आपण कशा पद्धतीने आययुपीएसी सिस्टीम मध्ये नाव देतो तर हा पार्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर आययुपीएसी चा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री। मग आता या संस्थेनं म्हणा किंवा आययुपीएसी ने म्हणा जे काही रूल्स सांगितले ते रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, अल्केनला आययुपीएसी सिस्टीम मध्ये नाव द्यायचं आहे। महत्त्वाचा टॉपिक आहे। जर तुम्हाला अल्केनचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर आलं तर बाकी ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करणं एकदम सोपं आहे, कारण याच्यामध्येच मी जे काही बेसिक रूल्स आहेत ते सर्व रूल्स तुम्हाला अल्केनच्या नॉमेनक्लेचर मध्ये सांगेल आणि हे नॉमेनक्लेचर आपण एकदम डिटेल मध्ये घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या स्टेट बोर्ड सोबतच जेई नीट म्हणा किंवा सीईटी म्हणा ह्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत याच्यामध्ये पण येणारे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील अशा पद्धतीने मी याला डिझाइन केलेला आहे। तर आता सुरुवात करू आपण आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्केनला। आता याच्यामध्ये सर्वात आधी काय करू आपण, अल्केन हे दोन टाइपचे असतात, एक असते स्ट्रेट चेन आणि दुसरा असते ब्रांच चेन। तर सर्वात आधी काय करू आपण आययुपीएसी नॉमेनक्लेचर कोणासाठी, फॉर स्ट्रेट चेन अल्केन्स, कोणासाठी स्ट्रेट चेन अल्केन्स। आता स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे काय बरोबर, तर जिथं कार्बनची काय असेल स्ट्रेट चेन असेल, जिथं ब्रांच नसेल। आता स्ट्रेट चेन काय असते, ब्रांच काय असते ते पण सांगतो, पण त्याच्या आधी बघा आपल्याला जर स्ट्रेट चेन बघायची आहे कोणाची, अल्केनची, आणि याला जर नाव द्यायचं असेल तर कशा पद्धतीने देतो आपण, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लिहायचं आहे रूट वर्ड। सर्वात आधी काय लिहायचं आहे, रूट वर्ड, आणि अल्केन आहे म्हणून शेवटी लावायचं आहे तुम्हाला एएनई। तर अशा पद्धतीने आपण स्ट्रेट चेन अल्केनला नाव देतो। म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनचं नाव लिहायचं असेल तर आधी रूट वर्ड लिहायचा आणि त्याच्या शेवटी काय लावायचं आहे तुम्हाला, एएनई लावायचं आहे। मग आता हा रूट वर्ड म्हणजे काय, तर रूट वर्ड म्हणजे जसं कार्बनची संख्या जर 1 असेल तर आपण त्याला मिथ म्हणतो, कार्बनची संख्या जर 2 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इथ म्हणतो बरोबर। कार्बनची संख्या 3 असेल तर आपण त्याला प्रॉप म्हणतो, कार्बनची संख्या 4 असेल तर आपण त्याला ब्यूट म्हणतो, कार्बनची संख्या 5 असेल तर आपण त्याला पेंट म्हणतो, कार्बनची संख्या 6 असेल तर आपण त्याला हेक्स म्हणतो बरोबर। त्यानंतर कार्बनची संख्या 7 असेल तर आपण त्याला हेप्ट म्हणतो, कार्बनची संख्या 8 असेल तर ऑक्ट, कार्बनची संख्या 9 असेल तर नॉन, कार्बनची संख्या 10 असेल तर डेक, कार्बनची संख्या 11 असेल तर अनडेक, आणि कार्बनची संख्या जर 12 असेल तर याला म्हणतात डोडेक बरोबर। तर हे आहे तुमचे रूट वर्ड्स, तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत। कार्बनच्या संख्येनुसार आपण रूट वर्ड काय करत असतो, वापरत असतो, आणि त्याच्या शेवटी तुम्हाला काय वापरायचं आहे, एएनई वापरायचं आहे। तर हे अशा पद्धतीने काय करणार आहोत आपण, जे काही आपल्याला अल्केन दिलेला असेल त्या अल्केनला तुम्हाला नाव द्यायचं आहे आणि हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे। आधी रूट वर्ड लिहा आणि शेवटी काय लावा, त्याला एएनई लावा। एकदम सोपा आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। आता पुढे मग आता आपण याचे काही एक्झाम्पल्स घेऊ आणि त्या एक्झाम्पल्स नुसार याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। आपल्याला स्ट्रेट चेन अल्केनला नाव द्यायचं आहे, जसं फॉर एक्झाम्पल
पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, एकच कार्बन दिला तुम्हाला, बरोबर. मग एक कार्बन जर असेल तर हायड्रोजन ऍडजस्ट करा, कार्बन 4 बॉन्ड करत असते म्हणून इथं किती हायड्रोजन येतील, 4 हायड्रोजन येतील. दुसरी केस, समजा तुम्हाला 2 कार्बन दिले, हा एक कार्बन हा दुसरा कार्बन, आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अल्केन म्हणतो, बरोबर. मग हायड्रोजन ऍडजस्ट करा, इथं येतील 3 आणि या कार्बन सोबत पण किती येतील, 3 हायड्रोजन. पुढचं एक्झाम्पल पहा, समजा तुम्हाला 1 2 3 कार्बन दिले, हायड्रोजन ऍडजस्ट करा, 3 2 3, बरोबर. पुढचं एक्झाम्पल, समजा तुम्हाला कार्बन 4 दिले, बरोबर. मग परत 3 2 2 3, बरोबर. आता हे काही एक्झाम्पल मी इथे दिले आणि हे सर्वचे सर्व काय स्ट्रेट चेन आहेत, बरोबर. स्ट्रेट चेन आहेत म्हणजे जे सरळ एका रेषेत आहे, बरोबर. याला कुठंच ब्रांच नाही आहे. पण अशा अल्केनला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल किंवा आणखी एक लक्षामध्ये घ्या की याच्यामध्ये जो कार्बन आहे तो जास्तीत जास्त काय असते, 2 कार्बनला अटॅच असते, बरोबर. स्ट्रेट चेन अल्केन मध्ये जो कार्बन आहे तो जास्तीत जास्त 2 कार्बनला अटॅच असते, 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच नसते. बघा, हा कार्बन एकालाही अटॅच नाही, हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे, पण हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, बरोबर. म्हणजे स्ट्रेट चेन अल्केन मध्ये जो कार्बन आहे तो जास्तीत जास्त 2 कार्बनला अटॅच असते, बरोबर. मग हे तुम्हाला स्ट्रेट चेन दिसत आहे, एका रेषेमध्ये दिसत आहे सर्व, बरोबर. मग याला आपण स्ट्रेट चेन अल्केन म्हणतो. नाव देता वेळी सर्वात आधी रूट वर्ड लिहायचं आहे. मग रूट वर्ड काय येणार, याच्यासाठी कार्बनची संख्या 1 आहे, कार्बनची संख्या 1 आहे म्हणजे काय येणार, मिथ, बरोबर. आणि तुम्हाला एएनई लिहायचं आहे, तर हा एएनई इथं काय इंडिकेट करतो रे, तर हा एएनई इथं सफिक्स इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो, सफिक्स. म्हणजे रूट वर्डच्या नंतर आपल्याला सफिक्स लिहायचा असते आणि अल्केन साठी हा सफिक्स कोणता आहे, एएनई आहे. अल्केन साठी हा सफिक्स कोणता आहे, एएनई आहे. मग रूट वर्ड नंतर आपण काय लिहिला, सफिक्स लिहिला. मग रूट वर्ड झाला मिथ आणि सफिक्स काय लिहायचा आहे तुम्हाला, एएनई, म्हणजे याचं नाव झालं मिथेन, बरोबर. पुढचं एक्झाम्पल, कार्बनची संख्या 2 आहे, कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे रूट वर्ड काय येणार आहे तुमचा, इथ, आणि सफिक्स काय येणार आहे तुमचा, एएनई. एएनई का, कारण कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल किंवा एक कार्बन असेल तर तुम्हाला कार्बनचे सर्व बॉन्ड सिंगल दिसतील, बरोबर. तर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याला अल्केन म्हणतो आणि त्याच्यासाठी आपण जो सफिक्स वापरतो तो काय, एएनई आहे. मग इथं कार्बनची संख्या 3 आहे, कार्बनची संख्या 3 आहे म्हणून काय येणार आहे, प्रॉप, आणि सफिक्स काय लावायचा आहे तुम्हाला, एएनई, म्हणजे याचं नाव झालं प्रोपेन. इथं कार्बनची संख्या किती दिसत आहे तुम्हाला, 4, कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय येणार आहे, ब्यूट, आणि तुमचा सफिक्स काय येणार आहे इथं, एएनई, म्हणजे याचं नाव काय झालं, ब्यूटेन झालं, बरोबर. तर हे आपण त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने काढलं, स्क्रीनशॉट काढून. नंतर पुढचा आणखी काही एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये आपण 4 कार्बन पर्यंत बघितलं, आता पुढे पाहू आणखी. बघा, पुढचं एक्झाम्पल, समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, आता 1 2 3 4 5 कार्बन आहेत, बरोबर. हायड्रोजन ऍडजस्ट करतो, 3 2 2 2 3. आता याला जर नाव दिलं तर काय येणार बघा, कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे रूट वर्ड काय असते, कार्बनची संख्या 5 असेल तर रूट वर्ड काय असते, पेंट, आणि सफिक्स काय येणार, कार्बन कार्बन मध्ये सर्व सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड असेल तर सफिक्स काय असते, एएनई, म्हणजे नाव काय झालं याचं, पेंटेन, बरोबर. पुढचं एक्झाम्पल, 1 2 3 4 5 6 हायड्रोजन ऍडजस्ट केले, 3 2 2 2 2 3. बघा, हायड्रोजन तुम्हाला ऍडजस्ट करता आले पाहिजे. जर तुम्ही हे बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड जर सुरुवात पासून बघत असाल तर मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या हायड्रोजन कशा पद्धतीने कार्बन सोबत तुम्हाला ऍडजस्ट करायचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला कार्बन सोबत हायड्रोजन ऍडजस्ट करता येतील नाही, हे पुढचं काही समजणार नाही. ऍडजस्ट करणं म्हणजे काय, तर कार्बनचे 4 बॉन्ड करायचे आहेत, तर बघायचं या कार्बनचा तुम्हाला 1 बॉन्ड दिसत होता, 3 बाकी होते म्हणून 3 हायड्रोजन लावले. या कार्बनचे तुम्हाला 2 बॉन्ड दिसत होते, 2 बाकी होते म्हणून 2 हायड्रोजन लावले. या कार्बनचे पण 2 बॉन्ड दिसत होते, 2 बाकी होते म्हणून 2 हायड्रोजन लावले. म्हणजे कार्बनचे आपल्याला 4 बॉन्ड दाखवायचे असतात, बरोबर. मग इथं कार्बनची संख्या झाली 6, कार्बनची संख्या 6 आहे म्हणजे तुमचा जो रूट वर्ड आहे तो काय येणार आहे, हेक्स येणार आहे. आणि त्याच्या शेवटी तुम्हाला सफिक्स काय वापरायचा आहे, एएनई, कारण कार्बन कार्बन मध्ये काय दिसत आहे तुम्हाला, सिंगल बॉन्ड दिसत आहे, बरोबर. पुढचं एक्झाम्पल, समजा 1 2 3 4 5 6 7
हायड्रोजन ऍडजस्ट करा 3 2 2 2 2 2 3 बरोबर. मग आता कार्बनची संख्या किती दिसू राहिली 8 दिसू राहिली. कार्बनची संख्या 8 आहे 7 आहे पहा 1 2 3 4 5 6 7 आहे. 7 आहे म्हणून काय येणार आहे हेप्ट बरोबर. 7 आहे म्हणून काय येणार आहे हेप्ट आणि त्याला काय लावायचं आहे तुम्हाला एनी सफिक्स बरोबर. म्हणजे याचं नाव झालं हेप्टेन. मग आता याला तुम्ही शॉर्टकट मध्ये पण लिहू शकता. कसं शॉर्टकट मध्ये लिहिणार बघा. हा CH3 आहे बरोबर. हा लिहिला CH3. नंतर पहा 1 2 3 4 5 का आहेत CH2 आहेत. मग CH2 किती आहेत 5 म्हणून मी असा ब्रॅकेट केला आणि हा CH2 किती वेळा लिहिला 5 वेळा आणि शेवटी परत काय आहे CH3. म्हणजे असं शॉर्टकट मध्ये पण लिहू शकता तुम्ही जागा वाचवण्यासाठी बरोबर. तर हा CH3 CH2 आहे 5 वेळा आणि पुढे काय आहे CH3 म्हणजे याला तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकता बरोबर. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. आणखी समजा आता कार्बनची संख्या 8 आहे मग काय येणार 1 2 3 4 5 6 7 8. हायड्रोजन ऍडजस्ट केले 3 2 2 2 2 2 2 3 बरोबर. कार्बनची संख्या 8 आहे. कार्बनची संख्या 8 आहे म्हणजे काय येणार आहे ऑक्टेन येणार आहे बरोबर. आणि तुमचा सफिक्स जो आहे तो सफिक्स काय आहे तुमचा एनी आहे म्हणजे नाव झालं तुमचं ऑक्टेन बरोबर. नाव काय झालं इथं ऑक्टेन. याला शॉर्टकट मध्ये कसं लिहू शकता तुम्ही बघा. हा CH3 हा CH3. आता CH2 किती वेळा आहे पहा 1 2 3 4 5 6 वेळा CH2 आहे. मग हा CH2 लिहिला मी किती वेळा 6 वेळा आणि शेवटी काय आहे परत CH3 म्हणजे तुम्ही याला असंही लिहू शकता CH3 CH2 6 वेळा आणि नंतर काय आहे CH3. मग टोटल कार्बनची संख्या 8 आहे म्हणून ऑक्ट आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय येणार आहे एनी म्हणजे नाव झालं याचं ऑक्टेन बरोबर. म्हणजे IUPAC सिस्टीम मध्ये जर अल्केनला नाव द्यायचं असेल तर एकदम सोपी पद्धत आहे. रूट वर्ड लिहा आणि त्याच्या शेवटी जो सफिक्स आहे तो काय लावा एनी लावा. तर याच्यामध्ये बघा कॉमन सिस्टीम जर असती तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रेट चेन असेल तर याच्या आधी तुम्हाला n वापरायचं असते. कॉमन सिस्टीम मध्ये याच्या आधी काय येणार आहे n येणार आहे. पण IUPAC मध्ये तुम्हाला n लिहिण्याची गरज नाही. कॉमन सिस्टीम लिहित असाल तर याला n पेंटेन याला n हेक्सेन याला n हेप्टेन याला n ऑक्टेन म्हणणार आपण. कॉमन सिस्टीम मध्ये IUPAC मध्ये तुम्हाला n लिहिण्याची गरज नसते. क्लिअर झालं का सर्वांना. क्लिअर झालं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आता पुढचा टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे हा स्ट्रेट चेन अल्केन झाला. आता पुढचा टॉपिक आहे आपला ब्रांच चेन अल्केन बरोबर. म्हणजे ब्रांच चेन अल्केनला आपण कशा पद्धतीने नाव देणार ते आजच्या लेक्चर मध्ये आपण बघू. तर महत्वाचा आहे काय म्हणतो मी इथं फॉर ब्रांच चेन अल्केन. ब्रांच चेन अल्केन. आता सर्वात आधी तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण ब्रांच चेन अल्केन कोणाला म्हणतो बरोबर. तर बघा ब्रांच चेन अल्केन समजून सांगण्यासाठी मी इथं काही एक्झाम्पल घेतो. समजा मी असं काढलं 1 2 3 हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये हायड्रोजन जर ऍडजस्ट केले तुम्ही तर 3 1 3 3 इथं ऍडजस्ट केले 3 2 3 3 3 आणि इथं देण्याची गरज नाही का कारण या कार्बनचे तुम्हाला 4 बॉन्ड कंप्लीट झालेले दिसत आहेत बरोबर. मग याला ब्रांच चेन अल्केन का म्हटलं कारण याच्यामध्ये बघा जो कार्बन आहे एक तरी कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच जर असेल तर आपण त्याला ब्रांच चेन अल्केन म्हणतो. ब्रांच चेन अल्केन मध्ये काय असते एक तरी कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच असते. जसं बघा याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येत आहे की हा जो कार्बन आहे हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे आणि 2 पेक्षा जास्त आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ब्रांच चेन अल्केन. याच्यामध्ये बघितलं तर बघा हा कार्बन 4 कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन 4 कार्बनला अटॅच आहे म्हणजे 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच आहे म्हणजे काय ब्रांच चेन अल्केन आहे. ब्रांच म्हणजे जसं आपण त्याला फांदी म्हणतो म्हणजे जे झाड असते समजा झाडाचा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण फांद्या म्हणत असतो बरोबर. म्हणजे जे झाड आहे त्याच्यामध्ये जर बाहेर काही निघलेलं असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो ब्रांच म्हणत असतो. तसंच आहे बघा जर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या काय लक्षामध्ये येईल हे जर आपण अशी स्ट्रेट चेन कन्सिडर केली तर हे याच्या बाहेर निघलेलं आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण ब्रांच म्हणणार. इथं पण बघा हे जर आपण स्ट्रेट चेन कन्सिडर केली बरोबर तर हे याच्या बाहेर निघलेलं आहे. बाहेर निघलेलं आहे म्हणजे काय ब्रांच आहे बरोबर. मग हे तुम्हाला लक्षामध्ये आलं पाहिजे. तर हे काय आहे ब्रांच चेन अल्केन. आणि ब्रांच चेन अल्केनला जर तुम्हाला IUPAC सिस्टीम मध्ये नाव द्यायचं असेल तर खूप सारे रूल्स आहेत.
जे रूल्स तुम्हाला येणं महत्वाचं आहे. जर तुमचे रूल्स क्लिअर असतील तर इझिली तुम्ही ब्रांच चेन अल्केनला नाव देऊ शकता. एकदम सोप्या पद्धतीने नाव देण्याची पद्धत आहे. तुम्हाला करायचं काय, सर्वात आधी जो काही तुम्हाला ब्रांच चेन अल्केन दिलेला असेल त्याच्यावरून सर्वात पहिली स्टेप, सर्वात पहिला रूल तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. सर्वात पहिला रूल काय असते बघा, याच्यामध्ये खूप सारे रूल आहेत, ज्याच्यामध्ये पहिला रूल सांगत आहो मी. रूल 1 काय आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. तुम्हाला सर्वात आधी काय करायची आहे, कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे, which need not to be straight. म्हणजे जे स्ट्रेट असली पाहिजे असं काही नाही, बरोबर. तुम्हाला फक्त लॉंगेस्ट चेन कार्बनची काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. म्हणजे कसं बघा, समजा मी इथं असे कार्बन काढले 1 2 3 4 अशा पद्धतीने, बरोबर. हेच एक्झाम्पल मी परत लिहितो, बरोबर. 1 2 3 4 इथं एक कार्बन, इथं एक कार्बन, बरोबर. मग आता जर तुम्ही चेन सिलेक्ट केली तर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे, तर लॉंगेस्ट चेन कोणती आहे. जर तुम्ही असं म्हटलं, याला जर ब्रांच कन्सिडर केलं तुम्ही, तर 1 2 3 4 कार्बनची तुम्ही चेन सिलेक्ट करसाल, बरोबर. हे 4 कार्बनची चेन सिलेक्ट करसाल. पण हे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर हे तुमचं रॉंग आहे. का रॉंग आहे, कारण बघा इथं जर तुम्ही कंटिन्युअस चेन बघितली कार्बनची लॉंगेस्ट, तर ती काय बघा, चेन इथून सुरुवात झाली, 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे. म्हणजे हे चेन तुम्हाला अशा पद्धतीनं सिलेक्ट करावी लागेल, तर हे तुमचं करेक्ट आहे, बरोबर. तर चेन जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार तर तुम्हाला ती चेन लॉंगेस्ट असली पाहिजे, हे महत्वाचं. तर हे इनकरेक्ट आहे. आपली चेन स्ट्रेटच असली पाहिजे असं काही आहे का, मी हे इथं लिहिलं, नीड नॉट टू बी स्ट्रेट, म्हणजे स्ट्रेट असलीच पाहिजे अशी काही गरज नाहीये, बरोबर. फक्त तुमची चेन काय असली पाहिजे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असली पाहिजे. कोणाची, कार्बनची. तर इथं 4 कार्बनची चेन तयार होते, इथं 6 कार्बनची, म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. हे काय आहे, रॉंग आहे. म्हणजे चेनचं सिलेक्शन तुम्हाला आलं पाहिजे. जर तुम्हाला चेनचं सिलेक्शन आलं तर ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी समजतात. दुसरं एक्झाम्पल, समजा मी असं लिहिलं इथं, पुढच्या एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 म्हणजे आपण कार्बन काढत आहोत, बरोबर, अशा पद्धतीनं. आणि परत एकदा हे काढतो, झाले 3 2 5 पाहिजे, ठीक आहे. आता आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे. परत जर तुम्ही लॉंगेस्ट चेन अशा पद्धतीनं सिलेक्ट केली तर हे तुमचं रॉंग झालं, बरोबर. का, कारण चेन बघा तुम्ही किती कार्बनची सिलेक्ट केली, 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन सिलेक्ट केली. पण तुम्ही जर व्यवस्थित मोजलं तर बघा 1 2 3 4 5 सरळ गेलो तर 5च आहे. पण 1 2 3 4 5 6 असं जर गेलो तर किती कार्बन होऊ राहिले, तर इथं तुम्हाला कार्बनची संख्या किती दिसत आहे, 6 दिसत आहे, बरोबर. तर हे काय झाली, कार्बनची संख्या 6 झाली. मग याच्यामध्ये पण तुम्हाला काय लक्षामध्ये ठेवायचं आहे की आता कार्बनची संख्या तुम्हाला समजली की लॉंगेस्ट चेन आहे, लॉंगेस्ट चेन आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त येणार आहे, बरोबर. आणि ते स्ट्रेट असलीच पाहिजे असं काही नाही, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, चेनला म्हणजे तुम्हाला कार्बनची संख्या मोजायची आहे. आणि कार्बनची संख्या कशी मोजत असतो आपण, एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. तुम्ही जर याला एंड कन्सिडर केलं तर हे एंड नाहीये, हा याचं हे इथं बंद झालं का, तर हे इकडे आहे चालू, बरोबर. म्हणजे एंड हे आहे आणि हे आहे. मग या एंड पासून तर या एंड पर्यंत गेलो आपण तर कार्बन आपल्याला किती भेटत आहेत, 6 भेटत आहेत, बरोबर. इथं जर बघितलं आपण तर याला एंड किती आहे, हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, 3 एंड आहे. मग याला जर मोजलं तुम्ही एंड पासून तर एंड पर्यंत तुम्हाला मोजायचं आहे, तर 1 2 3 4 5 होतील. पण असे जर आले तुम्ही 1 2 3 4 5 6 होतील. मग 1 2 3 4 असे गेले तर 4 होतील. म्हणजे तुमच्याकडे पॉसिबिलिटी काय काय बघा, एक तर तुम्ही असं सरळ जाऊ शकता. दुसरी केस, तुम्ही इथून बघा, म्हणजे या कॉर्नर वरून तुम्ही कुठं कुठं जाता का, इथून तुम्हाला इथं पण जाता येते, इथून तुम्हाला इथं पण जाता येते, बरोबर. मग सेम तुम्ही काय करणार, या कॉर्नर पासून पाहिला, या कॉर्नर पासून तुम्हाला इथं पण येता येते आणि या कॉर्नर पासून तुम्हाला इथं पण जाता येते, बरोबर. पण इथं गेले तर 1 2 3 4 कार्बन होतात, बरोबर.
मग आपल्याला लॉंगेस्ट चेन पाहिजे, बरोबर. मग लॉंगेस्ट चेन आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केली. आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर जे चेन तुम्ही सिलेक्ट करता त्याला म्हणतात, जे चेन तुम्ही सिलेक्ट केली याला म्हणतात पॅरंट चेन. काय म्हणतात त्याला? पॅरंट चेन, किंवा त्यालाच म्हणतात प्रिन्सिपल चेन. काय म्हणतात त्याला? प्रिन्सिपल चेन. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, बरोबर. पॅरंट चेन किंवा प्रिन्सिपल चेन आहे. मग याच्यानंतर जे चेनच्या बाहेर असेल, चेनच्या बाहेर जे असेल, तर इथं चेनच्या बाहेर हा वाला पार्ट आहे, बरोबर. तर चेनच्या बाहेरचा जो पार्ट असते त्याला म्हणतो आपण साइड चेन. काय म्हणतो त्याला आपण? साइड चेन, बरोबर. किंवा त्याचं दुसरं नाव आहे सबस्टिट्युएंट पण म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला आपण? सबस्टिट्युएंट. हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, सबस्टिट्युएंट्स, बरोबर. बाहेर जे असेल, चेनच्या पॅरंट चेनच्या बाहेर जे राहिलं, म्हणजे पॅरंट चेनला जो पार्ट अटॅच असेल त्याला साइड चेन म्हणायचं किंवा सबस्टिट्युएंट म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही फंक्शनल ग्रुप कन्सिडर करणार, जे पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला लेस प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप पण म्हणू शकता. लेस प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप पण असू शकतात, बरोबर. तर जेव्हा फंक्शनल ग्रुप येतील तेव्हा त्याला जे लेस प्रायोरिटीचे फंक्शनल ग्रुप असतील ते तुमच्या पॅरंट चेनच्या बाहेर येऊ शकतात, बरोबर. मग हे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करता वेळेचा नियम आहे. काय आहे? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. महत्वाचं आहे, चेन कशी पाहिजे आपल्याला? कंटिन्युअस पाहिजे. म्हणजे कार्बन नंतर कार्बन नंतर कार्बन नंतर कार्बन नंतर कार्बन, बरोबर. मध्ये जर कोणी आला तर चेन कंटिन्युअस राहणार नाही. आणि ते चेन स्ट्रेटच असली पाहिजे अशी काही गरज नाही. क्लिअर झालं का सर्वांना? क्लिअर झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यानंतर पुढे मग आता चेन सिलेक्ट करता वेळेस आणखी काही रूल्स असतात जे पण तुम्हाला माहित पाहिजेत, बरोबर. मग हा लॉंगेस्ट चेन तर तुम्हाला सिलेक्ट करायचीच आहे. आणि मी सांगितलं की ते चेन काय असली पाहिजे? कंटिन्युअस असली पाहिजे. याचाच अर्थ काय? समजा मी इथं जर असं केलं, कार्बन दाखवले 1 2 3, मग आता इथं किती कार्बनची चेन आहे, बरोबर. इथं समजा मी हायड्रोजन ऍडजस्ट केले 3 2 2 2 3, तर इथं किती कार्बनची चेन आहे? तर इथं जर बघितलं तुम्ही तर 3 कार्बनची चेन आहे. बघा हे लॉंगेस्ट चेन आहे 3 कार्बनची, बरोबर. कारण याच्या मध्ये जो आला हा ऑक्सिजन आला, तर आता आपल्याला चेन कशी पाहिजे होती? कंटिन्युअस पाहिजे होती. पण हे आता कंटिन्युअस राहिली का? मध्येच ऑक्सिजन आला आणि या साईडला 2 कार्बन आहेत, बरोबर. म्हणजे इकडे कार्बन आहे, इकडे कार्बन आहे, पण मध्ये ऑक्सिजन आला त्यामुळे कंटिन्युटी राहिली नाही. तर हे कंटिन्युअस चेन नाही आहे. तर आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कोणती आहे? हे आहे 3 कार्बनची. हे 2 कार्बनची लॉंगेस्ट आहे का? नाही. 3 कार्बनची काय आहे? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. म्हणजे हे झाली तुमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. पण ते अल्केन मध्ये येणार नाही. हा इथरचा पार्ट आहे जो आपण नंतर बघू, बरोबर. मग आता परत तुम्हाला काय करायचं आहे बघा, जेव्हा तुम्ही हे चेन सिलेक्ट करत असता त्याच्यामध्ये आणखी पण काही रूल्स येतात. जसं समजा मी इथं एक चेन काढत आहो पहा, 1 2 3, त्यानंतर समजा इथं मी असा कार्बन लावलेला आहे, परत पुढे गेलो 1 2, बघ. तर आता करायचं काय आहे तुम्हाला, याला जेव्हा तुम्ही बघा असे काही एक्झाम्पल घेतलं मी. आता याला काय करतो मी? हायड्रोजन ऍडजस्ट करून देतो तुम्हाला. 3 1 3 2 1 2 3 3 2 3, बघा. आता याच्यामध्ये जर तुम्ही चेन सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षामध्ये काय येते पहा, कोणती चेन तुम्ही सिलेक्ट करू शकता. पहिली केस, समजा तुम्ही एंड पासून एंड पर्यंत मोजा. तर एंड पासून एंड पर्यंत मोजलं, तुमच्या लक्षामध्ये काय येते पहा, 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे. किती कार्बनची चेन आहे? 6. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीने जर गेले इथून तर इथपर्यंत, तर कार्बनची संख्या किती भेटू राहील तुम्हाला? 6 भेटू राहील, बरोबर. त्याच्यानंतर अजून दुसरी केस काय आहे पहा, 1 2 3 4 5 6, बरोबर. किती येऊ राहिले पहा? 1 2 3 4 5 6 येऊ राहिले इकडे गेलो तरी. म्हणजे हा पण पार्ट जर तुम्ही असे गेले तर इकडे पण किती कार्बन भेटू राहिले तुम्हाला? 6 भेटू राहिले, बरोबर. त्याच्यानंतर बघा इकडे जर आले तुम्ही तर काय होईल? 1 2 3 4 5 6. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीने जर आले तरी तुम्हाला कार्बनची संख्या किती भेटत आहे? 6 भेटत आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला
एकापेक्षा जास्त वेळेस 6 कार्बनच्या चेन भेटत आहेत, बरोबर. म्हणजे सेम लेंथची चेन भेटत आहे तुम्हाला. असे गेले तरी 6 आहे, असे गेले तरी 6 आहे, मग असे गेले तरी 6 आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला चेनची लेंथ सारखी भेटत असेल तेव्हाचा रूल काय असते ते सांगतो. तुम्हाला कोणती चेन सिलेक्ट करायची आहे, बरोबर. तर तुम्हाला अशा पद्धतीनं चेन सिलेक्ट करायची आहे की त्याच्यामध्ये काय आले असते पाहिजे, मॅक्झिमम सबस्टिट्यूएंट किंवा साइड चेन आल्या पाहिजेत. काय म्हटलं मी पहा, अशी चेन सिलेक्ट करायची आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये मॅक्झिमम सबस्टिट्यूएंट किंवा साइड चेन्स आल्या पाहिजेत. याचा अर्थ काय पहा, समजा तुम्ही जर हे वाली चेन जर सिलेक्ट केली सरळ वाली, बरोबर, तर किती सबस्टिट्यूएंट येतात पहा. जर सरळ वाली चेन जर सिलेक्ट केली तर हा एक सबस्टिट्यूएंट येणार, हा एक सबस्टिट्यूएंट येणार आणि हा एक सबस्टिट्यूएंट येणार. किती सबस्टिट्यूएंट येतील, 3 सबस्टिट्यूएंट येतील, बरोबर. जर तुम्ही काय करणार, सरळ वाली चेन सिलेक्ट करणार तेव्हा. जर समजा तुम्ही हे जर चेन सिलेक्ट केली असती तर किती सबस्टिट्यूएंट आले असते बघा. जर तुम्ही हे चेन सिलेक्ट केली असती तर सबस्टिट्यूएंट किती आले असते, अशा पद्धतीने तुम्ही हे चेन सिलेक्ट केली असते, समजा 6 कार्बन, सबस्टिट्यूएंट किती झाले असते. हा चेनच्या बाहेरचा पार्ट म्हणजे हा एक सबस्टिट्यूएंट आणि हा एक सबस्टिट्यूएंट, याच्यामध्ये 2च सबस्टिट्यूएंट आले असते, बरोबर. मग आपल्याला जास्तीत जास्त सबस्टिट्यूएंट आले पाहिजेत, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे किती येऊ शकतात, 3. तर बघा तुम्ही अशी चेन सिलेक्ट केली काय आणि अशी चेन सिलेक्ट केली काय, या दोघांचा अर्थ सेमच आहे. कारण बघा तुम्ही जर 1 2 3 4 5 6 ची सिलेक्ट केली चेन तर तुम्हाला 3 सबस्टिट्यूएंट भेटत आहेत, बरोबर. आणि जर तुम्ही हे 6 ची केली 1 2 3 4 5 6 तर हा एक सबस्टिट्यूएंट, हा दुसरा सबस्टिट्यूएंट, हा तिसरा सबस्टिट्यूएंट, असे तुम्हाला 3 सबस्टिट्यूएंट भेटत आहेत. म्हणजे तर काय सांगत आहो मी पहा, तर तुम्हाला 2 पद्धतीने याला नाव द्यायचं आहे. कशा पद्धतीने, हेच एक्झाम्पल मी एकदा परत लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इथं समजा मी असं लिहिलं CH3 CH CH3 CH2 CH CH2 CH3, त्यानंतर CH पाहिजे होता, इथं CH2 होता पाहिजे, त्यानंतर CH3 आणि पुढे काय येणार आहे CH3. हे आपला एक्झाम्पल होतं. तर चेन कोणती सिलेक्ट करायची होती तुम्हाला, अशी चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये काय आले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं मी, जास्तीत जास्त सबस्टिट्यूएंट आले पाहिजे. तर हे वाली चेन येणार तुमची सरळ वाली, बरोबर. हे चेन जर तुम्ही सिलेक्ट केली तर बघा हा एक सबस्टिट्यूएंट येऊ राहिला, बरोबर. त्यानंतर हा दुसरा सबस्टिट्यूएंट येऊ राहिला आणि हा तिसरा सबस्टिट्यूएंट येऊ राहिला. म्हणजे अशा इक्वल लेंथच्या जर चेन आल्या तर तुम्हाला चेन अशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय आले पाहिजे, सबस्टिट्यूएंट आले पाहिजेत, बरोबर. जर तुम्ही पहिल्या पद्धतीने जर सिलेक्ट केलं असतं असं खालच्या साईडनं तर इथं 2च सबस्टिट्यूएंट आले असते, बरोबर. म्हणून आपण ही चेन सिलेक्ट केली ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट किती येत आहेत, 3 सबस्टिट्यूएंट येत आहेत, बरोबर. तर मॅक्झिमम सबस्टिट्यूएंट आले पाहिजे, बरोबर. तर हा रूल आहे. तो रूल काही मी लिहिला नाही, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या भाषेत मराठीमध्ये लिहून घ्यायचं, बरोबर. पहिला रूल काय सांगितला होता, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन, म्हणजे कार्बनची तुम्हाला लॉंगेस्ट चेन काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे, बरोबर. दुसरी केस काय सांगितली, जेव्हा तुम्ही चेन सिलेक्ट करता हे गरजेचं नाही ते स्ट्रेट असली पाहिजे म्हणून, बरोबर. ते लॉंगेस्ट असली पाहिजे हे महत्वाचं. तिसरी गोष्ट काय सांगितली, जेव्हा इक्वल लेंथच्या चेन असतील, बरोबर, तेव्हा तुम्हाला अशी चेन सिलेक्ट करायची आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम काय असले पाहिजे, साइड चेन किंवा मॅक्झिमम काय असले पाहिजे, सबस्टिट्यूएंट असले पाहिजे. हे गरजेची गोष्ट आहे, बरोबर. मग हा झाला तुमचा रूल. क्लिअर झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे तुम्हाला चेन कशी सिलेक्ट करायची हे समजलं. मग आता पुढचा जो पार्ट येते, मी आणखी याच्यावर प्रॅक्टिस घेतो तुमची चेन सिलेक्ट करायची कशी, कारण सर्वात महत्वाचं हेच असते. जोपर्यंत तुम्हाला चेन सिलेक्ट करता येत नाही बाकीच्या पुढच्या गोष्टी समजत नाही. मग आता समजा मी इथे एक्झाम्पल घेतलं 1 2 3 4, हे एक एक्झाम्पल आहे, बरोबर. आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. हे एक एक्झाम्पल आहे. मग आता चेन सिलेक्ट करायची, हायड्रोजन काय ऍडजस्ट करत नाही मी, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन कसे ऍडजस्ट करायचे. चेन बघा किती कार्बनची येते, 1 2 3 4 5 असं गेलं होतं, 1 2 3 4 5 6 असं गेलं होतं आणि 1 2 3 4 असं गेलं होतं. म्हणजे जास्तीत जास्त किती उराले, 6. तर हे अशा पद्धतीने तुमची चेन काय होणार, सिलेक्ट होणार. किती कार्बनची, 6 कार्बनची चेन. इथं जर बघितलं तुम्ही तर किती कार्बन येतात पहा, 1 2 3 4 5
नंतर 1 2 3 4 5 6 बरोबर 6 झाले. सरळ गेलो तर 5 आहे, असं जर आलो तर किती आहेत 6 आहेत. पण अजून एक ऑप्शन आहे तिथं. समजा मी सुरुवात इथून केली 1 2 3 4 5 6, पण 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं लॉंगेस्ट चेन कोणती आहे, सुरुवात इथून करायची आहे तुम्हाला, असं जायचं आहे बरोबर. तर हे झाली तुमची लॉंगेस्ट चेन. आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे याला काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूएंट. हा जो बाहेरचा पार्ट आहे याला म्हणतो आपण सबस्टिट्यूएंट, किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता, साइड चेन म्हणू शकता बरोबर. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर चेन सिलेक्ट करता येणं गरजेचं आहे. तर याला काय करायचं, हा जो पार्ट आहे याला म्हणणार आपण पॅरेंट चेन किंवा प्रिन्सिपल चेन, आणि हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण सबस्टिट्यूएंट, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, साइड चेन म्हणू शकता बरोबर. तर हा पार्ट मी इथं तुम्हाला सांगितला. बेसिक गोष्टी आहेत, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यानंतर तुम्हाला आता हे समजलं की चेन कशी सिलेक्ट करायची. आता दुसरा जो रूल आहे महत्वाचा, तो आहे चेनला नंबर कसा द्यायचा बरोबर. म्हणजे रूल जो आहे पुढचा रूल काय सांगते आपल्याला, नंबर द चेन. काय करायचं तुम्हाला, नंबर द चेन. तुम्हाला चेनला नंबर द्यायचा आहे बरोबर. मग आता चेनला नंबर देण्यासाठी पण काही रूल्स असतात. ते रूल्स काय आहेत ते सांगतो तुम्हाला. बघा, सर्वात आधी समजा मी अशा पद्धतीने एक एक्झाम्पल घेतलं, 1 2 3 4 बरोबर. त्यानंतर हा 5, आणि इथं जो कार्बन आहे तो कार्बन तुम्हाला इथं लावलेला आहे. सर्वात पहिला रूल अप्लाय करा, नंतर दुसरा रूल. पहिला रूल काय असते, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. तर ही झाली तुमची लॉंगेस्ट चेन. आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करता येते तुम्हाला, असं मी कन्सिडर करतो, आणि आता याला नंबर देतो. नंबर कशा पद्धतीने द्यायचा, इथं एकच सबस्टिट्यूएंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. जो सबस्टिट्यूएंट आहे तुमचा, हा तुमचा सबस्टिट्यूएंट आहे, तर या सबस्टिट्यूएंटला कमीत कमी नंबर आला पाहिजे. चेनला नंबर कशा पद्धतीने देतो आपण, एक तर या साईडने जाऊन नंबर देऊ शकता तुम्ही, किंवा या साईडने येऊन नंबर देऊ शकता बरोबर. मग तुम्ही काय करू शकणार, तर इकडून जर गेले तर या चेनला हा जो साइड चेन आहे याला कितवा नंबर भेटते पहा, 1 2 3 4. म्हणजे या साईडने जर गेले समजा तुम्ही, तर नंबर कोणता येत आहे, 1 2 3 4 5. असं एक तुम्ही नंबर देण्याची पद्धत आहे. दुसरी पद्धत कोणती आहे पहा, समजा तुम्ही इकडून नंबर दिला, आता इकडून नंबर द्या. म्हणजे हा जर पहिला घेतला तर हा झाला दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. अशा दोन पद्धतीने तुम्ही नंबरिंग केली. आता याच्यावरून तुमच्या लक्षात काय आहे पहा, जेव्हा तुम्ही या साईडने गेले आणि इकडून तुम्ही या साईडने आले बरोबर. जेव्हा तुम्ही या साईडने गेले तर हे जे साइड चेन आहे हे कोणत्या कार्बनवर येत आहे, चौथ्या कार्बनवर. पण जेव्हा तुम्ही या साईडने आले तेव्हा हे साइड चेन कोणत्या कार्बनवर येत आहे, दुसऱ्या कार्बनवर. तर नंबरिंग करता वेळेस आपल्याला लोवेस्ट नंबर भेटला पाहिजे. काय महत्वाचं आहे, नंबर द चेन. अशा पद्धतीने नंबरिंग करा की जिकडून साइड चेनला काय भेटेल, लोवेस्ट नंबर भेटेल. असं तुम्ही रजिस्टर मध्ये मराठीमध्ये लिहून घ्यायचं. इंग्लिश मध्ये रूलच्या नादी लागायचं नाही, एकदम मराठीमध्ये आपल्याला समजतील अशा भाषेत लिहून घ्यायचे. नंबरिंग कशी करायची की जे साइड चेन आहे त्याला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. इकडून गेलो तर चौथा भेटते, इकडून आलो तर दुसरा भेटते. म्हणजे हे आपला जो हे जे नंबरिंग आहे ही नंबरिंग करेक्ट आहे, आणि ही नंबरिंग काय आहे, रॉंग आहे. आलं का लक्षामध्ये. मग दुसरी केस, समजा मी हे एक्झाम्पल असं घेतलं असतं, 1 2 3 4 5 कार्बन इथं आहे. आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. जर तुम्ही चेन सिलेक्ट केली तर हे झाली तुमची लॉंगेस्ट चेन बरोबर. आता नंबरिंग करायची आहे तुम्हाला, तर नंबरिंग बघा तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. या साईडने करतो मी 1 2 3 4 5. दुसरा ऑप्शन मी या साईडने नंबरिंग करतो. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा पाचवा कार्बन. तर बघा जर तुम्ही या साईडने गेले तर हा जो सबस्टिट्यूएंट आहे तुमचा, हा तुमचा सबस्टिट्यूएंट आहे किंवा साइड चेन आहे, कितवा नंबर येते त्याला पावर. या साईडने गेले तर पहिला दुसरा तिसऱ्या कार्बनवर येऊ राहिला बरोबर, आणि या साईडने आले तर पहिला दुसरा तिसरा म्हणजे तिसराच येऊ राहिला बरोबर. म्हणजे इकडून गेलो तरी तिसरा येते, इकडून गेलो तरी तिसरा येते. याचाच अर्थ तुम्ही या पद्धतीने पण नंबरिंग करू शकता आणि या पद्धतीने पण नंबरिंग करू शकता बरोबर. तर दोन्ही तुमचं करेक्ट आहे. म्हणजे जेव्हा एक सबस्टिट्यूएंट असते तेव्हा काय लक्षामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला, एक सबस्टिट्यूएंट असेल तर अशा पद्धतीने नंबरिंग करा
की जे चेन आहे त्याला जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्याला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे आणि त्याची पोझिशन जर सेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही साईडने नंबरिंग केली तरी चालेल. इकडून आलं तरी तिसऱ्या पोझिशनवर भेटत आहे, इकडून आलो तरी तिसऱ्या पोझिशनवर भेटत आहे. म्हणजे हे जे कार्बनची पोझिशन सांगत आहोत आपण, या पोझिशनलाच म्हणतो आपण लोकंट. काय म्हणतो याला? पोझिशनलाच काय म्हणतो आपण? त्याच्या लोकंट म्हणतो. हा एक थोडा स्टँडर्ड शब्द आहे, बरोबर. लोकंट म्हणतो आपण त्याला. तर हा तिसऱ्या लोकंटवर आहे असं म्हणणार आपण, हा दुसऱ्या लोकंटवर आहे असं म्हणणार आपण, बरोबर. तर हे काय झालं, तुमचा नंबर चेनला नंबर केली कशा पद्धतीनं, जर त्यावेळेस एकच सबस्टिट्यूएंट काय असेल, प्रेझेंट असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढचं आपल्याला चेनला नंबर करायचा आहे, पण आता समजा एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील. हा पार्ट महत्वाचा आहे बघा. तुम्हाला आज मी फक्त चेन कशी सिलेक्ट करायची, तिला नंबर कसा द्यायचा हेच या लेक्चर मध्ये घेणार आहोत, बरोबर. कारण महत्वाचं आहे, हे जर एकदा तुम्हाला समजलं तर पुढचे सर्व टॉपिक तुम्हाला समजतील. काय म्हणत आहोत मी पहा. आपण जर बघितलं समजा तुम्ही, समजा मी असं काढलं 1 2 बघा. तर हे एक एक्झाम्पल आहे आपल्याला. पुढची केस परत 1 2 त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आहे, बरोबर. 2 वाले एक्झाम्पल घेतो आपण. सर्वात पहिला रोल काय करायचे, चेन सिलेक्ट करायची. चेन जर सिलेक्ट केली तुम्ही तर हे झाली तुमची चेन, बरोबर. या केस मध्ये जर सिलेक्ट केली तुम्ही तर हे झाली तुमची चेन. आता नंबरिंग करायची. नंबरिंग कशा पद्धतीने करणार बघा. जर तुम्ही या साईडनं गेले, समजा या साईडनं नंबरिंग केली तर काय लक्षामध्ये येत आहे तुमच्या, हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा काय येणार आहे, चौथा कार्बन, बरोबर. आणि जर तुम्ही या साईडनं नंबरिंग केली तर काय येणार आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा काय येणार आहे, चौथा येणार आहे, बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये काय येत आहे, जर तुम्ही या साईडनं गेले तर तुमचे जे सबस्टिट्यूएंट आहेत, हा एक सबस्टिट्यूएंट आहे, हा दुसरा सबस्टिट्यूएंट आहे. तर हा सबस्टिट्यूएंट इकडून गेले तर कुठं भेटत आहे, दुसऱ्यावर तिसऱ्यावर भेटत आहे, बरोबर. म्हणजे इकडून गेले तर काय येते रे, दुसरा आणि तिसरा, बरोबर. आणि जर इकडून गेले खालच्या साईडनं तरी दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर येते. म्हणजे इकडून आलो तरी दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर, म्हणजे सेम येत आहे, बरोबर. याला सेट ऑफ लोकंट म्हणतात. काय म्हणतात त्याला, सेम सेट ऑफ लोकंट आहे ना, सेम सेट ऑफ लोकंट. लोकंटचा तुम्हाला सेम सेट भेटला. मग सेम सेट भेटला म्हणून तुम्ही या साईडनं नंबरिंग केली तरी चालते आणि या साईडनं नंबरिंग केली तरी चालते, दोन्ही तुमचं करेक्ट असणार आहे. पण इथं जर गेले तुम्ही तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही नंबरिंग करण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षामध्ये येते तुमच्या, इकडून नंबरिंग केली समजा काय येत आहे 1 2 3 4 आणि इथं काय येणार आहे 5, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही या साईडने नंबरिंग केली तर काय होईल, 1 2 हा 3 त्यानंतर हा 4 आणि हा 5. हा झाला तुमचा एक सबस्टिट्यूएंट, हा दुसरा सबस्टिट्यूएंट, बरोबर. मग आता तुमच्या काय लक्षामध्ये आलं पहा. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, जर या साईडनं गेले तर कितव्या कार्बनवर भेटत आहे पहा, या साईडनं गेले तर तिसऱ्यावर आणि चौथ्यावर. म्हणजे एक सेट ऑफ लोखंड कोणता आला तुमचा, 3,4 येऊ आला, बरोबर. हे दोन येऊ राहिले 3,4. हा एक सेट ऑफ लोखंड आहे. आणि जर या साईडनं गेले तर या साईडनं गेले तर बघा, हा दुसऱ्यावर तिसऱ्यावर, म्हणजे काय येणार इथं, दुसऱ्यावर तिसऱ्यावर. म्हणजे तुम्हाला इथं कम्पेअर करायचं आहे. काय कम्पेअर करायचं आहे, सुरुवात पासून. तर इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. तर आपल्याला मिनिमम नंबर पाहिजे. मग मिनिमम नंबर पाहिजे याचाच अर्थ हा जो लोखंडचा सेट आहे हा करेक्ट आहे आणि हा कसा आहे, रॉंग आहे, बरोबर. का करेक्ट आहे, तर आपल्याला लेस नंबर पाहिजे. हा लेस नंबर आहे, इथं दुसऱ्यावरच भेटते आपल्याला आणि इकडून जर गेलो तर आपल्याला तिसऱ्यावर भेटते. तर आपला तिसरा कामाचा नाही, आपला दुसरा कामाचा आहे. कमीत कमी नंबर पाहिजे. म्हणजे हा जो लोखंडचा सेट आहे तो काय करेक्ट आहे. लक्षामध्ये आलं का तुमच्या. तर हे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे की आपल्याला लोएस्ट नंबर भेटला पाहिजे. पहिला नंबर पहिले कम्पेअर करायचा, नंतर दुसरा कम्पेअर करायचा, नंतर तिसरा कम्पेअर करायचा. तर इथं पहिला कम्पेअर केला की तुमच्या लक्षामध्ये येत आहे की तुम्हाला इथं पहिलाच कम्पेअर करण्याची गरज पडत आहे. इथं दुसऱ्यावर आहे, इथं तिसऱ्यावर आहे. कमीत कमी नंबर हा आहे, म्हणजे हा सेट तुमचा करेक्ट आहे. म्हणजे नंबरिंग जे आहे तर हे वाले करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे नंबरिंग करेक्ट आहे आणि हे नंबरिंग कशी आहे तुमची रॉंग आहे. लक्षामध्ये आलं का. स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढे अजून काही एक्झाम्पल घेऊ. आता हा जो सेट आहे लोखंडचा, याला मी आणखी थोडं चेंज करतो, बरोबर. चेंज कशा पद्धतीने करतो पहा. समजा अशी एक चेन दिलेली आहे मला, 1 2
अशा पद्धतीनं आपल्याला याला काय करायचं आहे, नाव द्यायचं आहे. आता समजा हे सेमच झालं, आणखी एक बघा काय करणार आपण, नंबरिंग करायची आपल्याला कशा पद्धतीनं, सर्वात आधी स्ट्रेट चेन सिलेक्ट करा. स्ट्रेट चेन हेच येणार आहे बरोबर. हे झाली तुमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन बरोबर. स्ट्रेट नाही, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपण सिलेक्ट केली. नंबरिंग करा. जर समजा मी या साइडने नंबरिंग केली, काय लक्षामध्ये येते बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. जर तुम्ही या साइडने नंबरिंग केली काय होणार आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि हा सातवा. साइड चेन कोणत्या आहेत, हे तुमची साइड चेन आहे, दुसरी, तिसरी, चौथी. बघा जर तुम्ही या साइडने नंबरिंग केली तर कुठं कुठे येत आहे बघा, कुठं कुठे येत आहे, एक कुठे येत आहे, दुसऱ्यावर येत आहे, नंतर कुठे येत आहे, चौथ्यावर येत आहे, पाचव्यावर येत आहे, सहाव्यावर येत आहे. म्हणजे काय आला लोकांचा सेट तुमचा 2 4 5 6. हा सेट आला तुमचा 2 4 5 6 बरोबर. दुसरा सेट काय येऊ राहिला तुमचा, या साइडने गेले तर हा दुसऱ्यावर येऊ राहिला, त्यानंतर तिसऱ्यावर येऊ राहिला, नंतर कुठे येऊ राहिला, चौथ्यावर येऊ राहिला आणि नंतर कुठे येऊ राहिला, सहाव्यावर येऊ राहिला बरोबर. मग कशा पद्धतीने कंपेअर करायचं याला बघा. जर तुम्ही इथं कंपेअर केलं तर हा 2 हा पार्ट तर सेमच आहे बरोबर. मग पुढचा डिजिट चेक करायचा. पुढचा डिजिट चेक केला तर इथं किती आहे, 3 आहे आणि इथं किती आहे, 4 आहे. म्हणजे इथं लोएस्ट आहे, इथं लोएस्ट आहे म्हणजे हे नंबरिंग करण्याची पद्धत तुमची करेक्ट आहे बरोबर. आणि ही पद्धत जर करेक्ट आहे याचा अर्थ तुम्हाला या साइडने नंबरिंग करायची आहे, हे साइडची नंबरिंग तुमची रॉंग आहे. समजलं का तुम्हाला. कारण तुम्ही पहिला डिजिट कंपेअर केला तो सारखाच आला, मग पुढचा चेक करा. दुसरा कंपेअर केला, मग याच्यामध्ये लक्षामध्ये आलं तुमच्या की इथं जर बघितलं तुम्ही तर इथं 3 येत आहे, इथं 4 येत आहे बरोबर. म्हणजे हा लोएस्ट आहे म्हणजे तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे. समजलं तर हे एक एक्झाम्पल महत्वाचं आहे. चेन सिलेक्ट करता वेळेचं एक्झाम्पल आहे आणि त्याला नंबर देता वेळेचं एक्झाम्पल आहे, कशा पद्धतीने त्याला नंबर द्यायचा. दुसरी केस समजा अजून आपण एखादा एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये दुसरा सेट पण काय येत आहे, सेम येत आहे. मग समजा मी अशा पद्धतीने याला आता एक्झाम्पल घेतला आपण 1 2 3 इथं घेतला मी, इथं घेतला, नंतर आणखी इथं जर बघितलं आपण बघा. आता हे एक एक्झाम्पल मी इथं घेतलं. आता परत तुम्हाला काय करायची आहे, लॉंगेज चेन सिलेक्ट करायची आहे बरोबर. हे लॉंगेज चेन झाली नाही, इथे आपल्याला लॉंगेज चेन सिलेक्ट करायची आहे. मग सर्वात आधी लॉंगेज चेन सिलेक्ट करू. तर हे झाली आपली लॉंगेज चेन बरोबर. आता पुढे नंबरिंग करा. समजा मी या बाजूने नंबरिंग केली, काय लक्षामध्ये येते पहा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा अशा पद्धतीने नंबर केले आपण याला. जसं आपण या साइडला नंबरिंग केली तशी त्या साइडला नंबरिंग करू. जर या साइडने जर तुम्ही नंबरिंग केली तर काय लक्षामध्ये येते, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, त्यानंतर चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि हा काय येणार आहे इथं आठवा आणि ह्या तुमच्या साइडचे, ह्या काय झाल्या तुमच्या साइडचे. मग आता काय करणार आपण याला नंबरिंग काय केली आपण, कोणत्या आता सेट काढा, लोखंडचा सेट काढलात पहा. इकडून जर गेलो आपण तर काय येते पहा बरं, दुसऱ्यावर तिसऱ्यावर कुठं कुठे येत आहे पहा, दुसऱ्यावर येऊ राहिला, तिसऱ्यावर येऊ राहिला. अजून पुढे गेलो तर पाचवा, सहावा, सातवा, पाचवा, सहावा, सातवा हा एक सेट झाला लोखंडचा. दुसरा या साइडने आलं पहा, कुठे येते, दुसऱ्यावर तिसऱ्यावर, हे पहा दुसऱ्यावर तिसऱ्यावर चौथ्यावर बरोबर. त्याच्यानंतर कुठे येऊ राहिलं, सहाव्यावर सातव्यावर, कुठे येऊ राहिलं, सहाव्यावर आणि सातव्यावर. मग आता काय झालं बघा बरं. आता जर याला तुम्ही कंपेअर केलं तुमच्या लक्षामध्ये काय येते पहा बरं, 2 2 सेम आहे, त्यानंतर 3 3 सेम आहे बरोबर. मग आता पुढचा डिजिट चेक करा जो सेम नाहीये. इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, हा कमी नंबर आहे, हा करेक्ट आहे, हा रॉंग आहे बरोबर. म्हणजे तुम्ही जे नंबरिंग करणारा ते तुम्हाला या साइडने करायचे आहे, हे करेक्ट आहे आणि हे काय आहे तुमची रॉंग आहे. तर हा तुम्हाला लोखंडचा सेट आहे, याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे. पहिल्यासोबत पहिला, दुसऱ्यासोबत दुसरा, तिसऱ्यासोबत तिसरा तुम्हाला कंपेअर करायचा आहे. मग अशा पद्धतीने आपण इथे चेन सिलेक्ट केली आणि त्याला नंबर दिले, स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढचा पार्ट. आता पुढचा पार्ट काय, अजून एक रूल आहे आपल्याजवळ नंबरिंग करता वेळेसचाच. आता तो रूल काय म्हणते ते सांगतो. थोडा
अलग रूल आहे, तो तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचा आहे. चेनला नंबर करण्याचाच रूल आहे, फक्त त्याच्यामध्ये फरक काय आहे समजा. आता जर तुम्हाला असं दिलेलं आहे 1 2 3, हे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. सर्वात आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन जर तुम्ही सिलेक्ट केली तर हेच येणार आहे, बरोबर. आता मी तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करून दाखवली. पुढे सबस्टिट्यूएंट पहा किंवा साइड चेन पहा. हे एक साइड चेन आहे, दुसरी साइड चेन आहे. नंबरिंग कशी करणार पहा. जर तुम्ही इकडून नंबरिंग केली तर काय लक्षामध्ये येते तुमच्या पहा. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, बरोबर. अशा प्रकारे. त्यानंतर इकडून जर आले तुम्ही तर काय होणार, इकडून आले तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, बरोबर. मग आता जर तुम्ही बघितलं तर कुठं कुठे येत आहे पहा बरं. इकडून जर गेले तुम्ही ते पहा, तिसऱ्यावर येऊन आला, चौथ्यावर येऊन आला, म्हणजे हा सेट काय आला तुमचा 3,4 आला. आणि इथं जर बघितलं तर पहा इकडून आले तर 1 2 3, तिसऱ्यावर येऊन आला, चौथ्यावर येऊन आला, कुठे येऊन आला, तिसऱ्यावर येऊन आला, चौथ्यावर येऊन आला, बरोबर. मग दोन्ही साईडला नंबरिंग करायला चालते का, तर या केस मध्ये चालत नाही. का, कारण आता अल्किल ग्रुप ज्या आहेत कार्बनची संख्या डिफरंट आहे. आता इथं एक कार्बन आहे आणि इथं किती कार्बन दिसत आहेत तुम्हाला, 2 कार्बन दिसत आहेत, म्हणजे एक्झाम्पल सारखं नाहीये. मग सारखं जर नाहीये मग करायचं काय, तर याला नाव द्यायचं. नाव कसं देणार आपण बघा. तर इथं कार्बनची संख्या किती दिसू राहिली तुम्हाला, 1 दिसू राहिली. 1 दिसू राहिली म्हणजे याच्यासाठी मीथ येणार आहे, बरोबर. आणि याला जर दिलं तुम्ही तर कार्बनची संख्या 2 दिसू राहिली, म्हणजे याच्यासाठी काय दिसणार आहे तुम्हाला, ईथ दिसणार आहे. मग आता काय करायचं, चेक अल्फाबेटिकल ऑर्डर. काय चेक करायचं आहे तुम्हाला, अल्फाबेटिकल ऑर्डर. या केस मध्ये काय चेक करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि जर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर चेक केली तर इथं लक्षामध्ये येते की एबीसीडी मध्ये एमच्या आधी काय येते, ई येते, म्हणजे हे करेक्ट आहे, बरोबर. म्हणजे कमीत कमी नंबर याला भेटला पाहिजे, याला नाही भेटला पाहिजे, बरोबर. समजलं का. जेव्हा सेम पोझिशन वरती येतील तेव्हा काय लक्षामध्ये घ्यायचं आहे, सेम पोझिशन वरती ग्रुप आणि तुमचा लोकांचा सेट सारखा येऊ राहिला तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला, की अल्फाबेटिकल ऑर्डर चेक करायची आहे. अल्फाबेटिकली ई आधी येते, एबीसीडी मध्ये ई आधी येते, एम नंतर येते, बरोबर. मग याला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. म्हणजे तुमची जे नंबरिंग करण्याची पद्धत आहे ते या साइडनं करेक्ट आहे आणि या साइडनं रॉंग आहे, बरोबर. म्हणजे इथं तुम्ही याच्यावरून ठरवलं का, याच्यावरून नाही ठरवलं. इथं कशावरून ठरवलं, तुमचा हा सेट सारखा आला, पण हे इथं काय आहे तर हे डिफरंट. चेक अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर डिफरंट अल्किल ग्रुप आहे ना, डिफरंट अल्किल ग्रुप्स. अल्किल ग्रुप जर काय असतील, डिफरंट असतील, बरोबर. अल्किल ग्रुप म्हणतात त्याला, पुढे सांगेल मी कसं. तर हा मिथिल ग्रुप असते, हा इथिल ग्रुप असते, बरोबर. तर याची अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला चेक करायची आहे. आणि जो अल्फाबेटिकली पहिले येते त्याला काय द्यायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे, बरोबर. तर याला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, ई आधी येते. क्लिअर झालं का, क्लिअर झालं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढे समजा हेच एक्झाम्पल मी थोडे याला अशा पद्धतीने जर केलं, काय लक्षामध्ये येईल. समजा एक्झाम्पल असा आहे 1 2, हे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. मग याच्यावरून लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली आपण, हे झाली तुमची लॉंगेस्ट चेन, बरोबर. मग नंबरिंग करा. आता नंबरिंग जर केली तुम्ही तर काय लक्षामध्ये येते, तर या साइडनं गेलं तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. या साइडनं आलं तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा सहावा. मग हा झाला तुमचा एक सबस्टिट्यूएंट, हा झाला दुसरा सबस्टिट्यूएंट, बरोबर. मग आता सेट काढा लोखंडचा. लोखंडचा सेट काढला पॉवर, इकडे काय येणार दुसऱ्यावर आणि हा कितव्यावर आहे, चौथ्यावर. म्हणजे काय येऊ राहिलं, 2 आणि 4 येऊ राहिलं. या साइडनं आलं तर काय लक्षात आलं, पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा, बरोबर. काय येऊ राहिला, तिसरा आणि पाचवा. तर सर्वात आधी लोखंडचा सेट चेक करायचा. तर लोखंडचा सेट बघितला तर इथं काय लक्षामध्ये येते तुमच्या, इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे हे करेक्ट आहे आणि हे काय रॉंग आहे, बरोबर. तर इथं अल्फाबेटिकल ऑर्डर चेक करण्याची गरज आहे का, नो नीड टू चेक. काय सांगितलं मी इथं, नो नीड टू चेक अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ना, नो नीड टू चेक अल्फाबेटिकल ऑर्डर. इथं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर चेक करण्याची गरज नाही. का चेक करण्याची गरज नाही, कारण पहिले तुम्हाला काय बघायचं असते, सेट ऑफ लोखंड, आणि नंतर तुम्हाला काय बघायचे असते, अल्फाबेटिकल ऑर्डर. तर सेट ऑफ लोखंड मध्ये समजणार तुम्हाला की हा तिसरा आहे, हा दुसरा आहे, म्हणजे दुसरा आहे म्हणजे कमी आहे, म्हणजे हा करेक्ट आहे. मग तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर चेक करण्याची गरज आहे का, म्हणजे पहिले काय चेक करायचं असते, पहिले तुम्हाला लोखंडची पोझिशन चेक करायची असते, त्याचा सेट चेक करायचा असते, आणि त्याच्यानंतर जर ते सारखं आलं
तर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर चेक करायची असते. म्हणजे नंबरिंग करता वेळेस तुम्हाला ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर जे स्ट्रेट चेन अल्केन होते त्याला कशा पद्धतीने आपण नाव देतो, एकदम सोपं आहे. रूट वर्ड आणि सफिक्स होता तुमचा एएनई. मग ब्रांच चेन असेल तर ब्रांच चेनचे मी तुम्हाला 2 रूल सांगितले, तसे खूप सारे सांगितले पण मेन 2 सांगितले. एक सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आणि दुसरा जो रूल होता तो रूल होता नंबर द चेन, चेनला नंबरिंग करायचे, बरोबर. पण त्याच्यामध्ये पण खूप सारे सब रूल होते जे तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहून घ्यायचे तुमच्या रजिस्टरवरती, बरोबर. तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये लिहा, म्हणजे ज्याच्यामुळे तुमचा क्वेश्चन रॉंग होणार नाही. तर आपण हे काही रूल्स बघितले. आता मेन रूल तर झाले आपले. आता आणखी काही छोटे छोटे रूल्स आहेत ते आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊ. आणि नॉमेनक्लेचर कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. एकदम सिंपल पासून तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड पर्यंत, म्हणजे की सिंपल एखादा अल्केन असेल किंवा कॉम्प्लेक्स अल्केन असेल तर त्याला पण कशा पद्धतीने नाव द्यायचं हे डिटेल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. म्हणजे याच्यावरती तुम्हाला स्टेट बोर्ड मध्येच नाही तर जेईई नीट मध्ये सीईटी मध्ये कुठेही क्वेश्चन आला तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा. आणि याच्या फ्री नोट्स साठी आणि प्रॅक्टिस क्वेश्चन साठी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा.